जिल्ह्यात 9 महिन्यात 40 तर बुलढाणा शहरात 1.5 महिन्यात खुनाच्या 3 घटना। पोलिसांनी नशेच्या पदार्थावर कारवाई केल्यास गुन्हेगारीला आळा बसेल, आमदार संजय गायकवाड। बुलढाणा जिल्ह्यात अलीकडच्या गुन्हेगारीचा आलेख वाढताना दिसतोय, तर सुसंस्कृत समजल्या जाणाऱ्या बुलढाणा शहरात देखील गुन्हेगारी झपाट्याने वाढताना दिसते, ज्यामध्ये किशोरवयीन मुले आणि 30 वर्षाच्या आतील तरुणांची संख्या अधिक असल्याचं पाहायला मिळतंय। जानेवारी ते सप्टेंबर या 9 महिन्याच्या काळात जिल्ह्यात 40 खुनाच्या घटनांची नोंद झाली आहे, तर तब्बल 1.5 महिन्यातच बुलढाणा शहरात 3 खुनाच्या घटना घडल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे। शहरात सहज उपलब्ध होणाऱ्या नशेच्या पदार्थामुळे व्यसनाधीनतेकडे तरुणाईंचा कल मोठ्या प्रमाणात वाढतोय। परिणामी संपूर्ण गुन्हेगारीच्या ह्या घटना घडत आहेत। त्यामुळे पोलिसांनी यावर कारवाई केल्यास गुन्हेगारीचा आलेख आपोआपच कमी होऊन घटनांना आळा बसेल, अशी प्रतिक्रिया आमदार संजय गायकवाड यांनी दिली आहे। बुलढाणा शहरासह जिल्ह्यातील गुन्हेगारी कमी करण्याचे मोठे आव्हान आता पोलिसांसमोर उभे ठाकले आहे। बुलढाणामध्ये अशा प्रकारचे इतके मर्डर्स वगैरे कधी झालेले नाहीये। आता जे पोरं करतात हे, मी मागे पण विधानसभेत हा विषय मांडला, वेळोवेळी मी पोलिसांना पण सांगितलं की बटन नावाचं कॅप्सूल, बॉन्ड, गांजा, आणखी कुठला तरी एक ड्रग्स त्याच्यामध्ये आलं, या सगळ्या नशेच्या पदार्थामध्ये या पोरांना काय करतो हे कळत नाही। हे पोरं बेफान होऊन राहिलेले, सैराट होऊन राहिलेत आणि याच्या माध्यमातूनच, आणि सगळे किशोरवयीन मुलं आहेत, म्हणजे त्यांना फार मोठं गुन्हेगार पण म्हणता येत नाही। आणि अशामुळे बुलढाणा शहराचं कल्चर हे खराब होत चाललेलं आहे। असुरक्षिततेची भावना लोकांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे आणि म्हणून पोलीस प्रशासनाने हे जर सगळ्या जी काही व्यसनं होतात ही जर बंद त्या ठिकाणी करायला जर केली तर निश्चितपणे या गुन्हेगारावर त्या ठिकाणी आळा घालता येऊ शकतो।